प्रॉब्लेम रीड केला होता त्याच्यावरून आपण आता ओपनिंग बॅलन्स शीट कॅपिटलचे अमाउंट फाइंड आउट करूया. त्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलेलं आहे, गणेश इज मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऑन 1st April 2012. He had the following assets in his profession. Assets मध्ये इक्विपमेंट अँड फर्निचर 40,000, टेलिफोन ₹3,000, स्टॉक ऑफ मेडिसिन ₹2,000, कॅश इन हँड 7,000. तर आता आपल्याला कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2013. 31/3/2013 च्या बॅलन्स शीट साठी कॅपिटल रिक्वायर्ड आहे ते आपण कॅपिटल फाइंड आउट करूया. त्याच्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागेल किंवा बॅलन्स शीट as on 1st April 2012 बॅलन्स शीट टाकून घ्या. liabilities rupees, assets rupees. Equipment and furniture asset taken into the balance sheet asset side. Equipment and furniture amount at 40,000. Amount column मध्ये account केले 40,000. Telephone, it is also the asset taken into the balance sheet asset side. Telephone amount 3,000. Second one is stock of medicine, opening stock. It is also the asset taken into the balance sheet. 1/4/2012 च्या balance sheet च्या asset side ला. Stock, cash in hand 7,000. आता 1/4/2012 ची आपण बॅलन्स शीट तयार केली. त्या बॅलन्स शीट मध्ये असेट्स आहेत, इक्विपमेंट आणि फर्निचर आहे 40,000, टेलिफोन आहे 3,000, स्टॉक 2,000, कॅश इन हँड 7,000. सगळ्यांची टोटल 52,000. liability side है ना 52,000. carry balancing figure 52,000. It is treated as capital in bracket balancing figure. Capital is our 52,000. म्हणजे आपल्याला कॅपिटलची अमाउंट दिली नसेल तर प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस ऑफ असेट दिले असतील. मग त्याच्यावरून आपण कॅपिटलची अमाउंट फाइंड आउट करू शकतो. ते फाइंड आउट केलेली अमाउंट 52,000 कशी फाइंड आउट केली तर आपण त्याच्यासाठी बॅलन्स शीट तयार केली. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2012 ते बॅलन्स शीट मध्ये असेट्स सर्व असेट्स साईडला घेतल्या. येणारा जो काही फरक असेल इट इज ट्रीटेड ॲज द कॅपिटल. आता या पद्धतीने आपण हे कॅपिटल असेल ते कॅपिटलचे अमाउंट फाइंड आउट केलेले आहे. आता त्यानंतर जे आपले ॲडजस्टमेंट असतील त्या ॲडजस्टमेंटच्या या ठिकाणी डिस्कशन करूया. First of all, we are also discuss here the effects of the adjustments. The adjustments effect problem झाल्यानंतर आपण एक एक पाहूया. आता प्रॉब्लेम आपण सोडवायला घेऊ. आता प्रॉब्लेम मध्ये काय तयार करायचं तर रिसिप्ट्स आणि एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2013. वर आपण टायटल काय देणार आहे, बुक्स ऑफ the books of Dr. Ganesh. Receipts and expenditure account for the year ended 31st March 2013. Write the receipts and expenditure account. Receipts and expenditure account आपण prepare केलेला आहे. Each account has two sides. First one is our debit side and another one is our credit side. Right hand side is also called as the credit side. Left hand side is also called as the debit side. The particulars
inner column rupees, outer column rupees, particulars, inner column rupees, outer column rupees, then balance sheet. Balance sheet as on as on 31st March 2013. Balance sheet. Liabilities rupees, assets rupees. Liabilities rupees, assets rupees. आता आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग करूया. फर्स्ट रिसिप्ट साईडचं पोस्टिंग. रिसिप्ट साईडला आपण दिलेलं आहे कॅश इन हँड. तर कॅश इन हँड काय झालं, ओपनिंग कॅशचा बॅलन्स. इथं आपण बॅलन्स शीट तयार करतो 31/3/2013 ची. हा कॅश इन हँड आपण ओपनिंग बॅलन्स शीटला म्हणजे 1/4/2012च्या बॅलन्स शीटला घेतलेला होता, त्यामुळे तो येणार नाही. दुसरं कन्सल्टेशन फीज. कन्सल्टेशन फीज डॉक्टरांनी पेशंट असतील त्या पेशंट बरोबर चर्चा केली असेल, मग त्याच्या बदल्यामध्ये डॉक्टरांना मिळालेली फी, मग हा झाला डॉक्टरांचा इन्कम किंवा रिसिप्ट. ते कुठे येणार, तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय कन्सल्टेशन फीज, बाय कन्सल्टेशन फीज. इनर कॉलमला बघूया, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल ती अमाऊंट आपण इनर कॉलमला घेणार आहोत. फीज फ्रॉम ऑपरेशन. फीज फ्रॉम ऑपरेशन डॉक्टर्स असतील ते डॉक्टरांनी एखादं ऑपरेशन केलं असेल, ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना मिळालेली फी म्हणजे ॲज द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोफेशन ऑर डॉक्टर, इट इज ऑल्सो द इन्कम, इट इज ऑल्सो द रिसिप्ट फ्रॉम देअर प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी अँड देअरफॉर सच रिसिप्ट्स इज टेकन इन टू रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. इन्कम झालं तर ते रिसिप्ट झालं म्हणजे ते कुठे येणार, तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय फीज फ्रॉम ऑपरेशन. आउटर कॉलम मध्ये कोणती ॲडजस्टमेंट आहे, आउटर कॉलमला डायरेक्ट आपण अमाऊंट घेणार आहोत 10,000. त्यानंतर इन्कम फ्रॉम लेक्चर. डॉक्टर असतील ते डॉक्टर एखाद्या कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी गेले असतील, मेडिकल कॉलेज असते त्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी गेले असतील, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मिळालेले जे काय इन्कम असेल किंवा फीज असतील ते सुद्धा कुठे येणार, तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय इन्कम फ्रॉम लेक्चर्स. इन्कम फ्रॉम लेक्चर्स अमाउंट कॉलममध्ये आउटर कॉलमला 5,000. देन सेल ऑफ मेडिसिन. मेडिसिन विकल्यानंतर डॉक्टरना त्याच्या बदल्यामध्ये मिळालेले जे काही पैसे असतील, इट इज ऑल्सो द रिसिप्ट, इट इज ऑल्सो द इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर डॉक्टर. देअरफॉर इट इज टेकन इन टू द रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. म्हणजे ते कुठे येणार, तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल ऑफ मेडिसिन. आउटर कॉलममध्ये 40,000 40,000 रिसिप्ट साईडचं पोस्टिंग झालं. त्यानंतर पेमेंट साईड. तर पेमेंट साईडचं पोस्टिंग करत असताना त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, समजा प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी असेल त्याचं पेमेंट कशासाठी केलं जाईल. उदाहरणार्थ डॉक्टर बनल्यानंतर त्यांना मेडिसिन आवश्यक आहे, म्हणजे मेडिसिन खरेदी करण्यासाठी पेमेंट करावं लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी वर्ग असेल त्यांची सॅलरी द्यावी लागेल. स्टेशनरी आवश्यक असेल त्याचं पेमेंट करावं लागेल. लाईटिंग असेल, लाईट बिल असेल, त्याचबरोबर परचेस ऑफ इक्विपमेंट म्हणजे एखाद्या इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी सुद्धा पेमेंट करावं लागेल. म्हणजे पेमेंट साईडला पर्टिक्युलरली त्यामध्ये असेट्स असतील, असेट्स खरेदी करण्यासाठी केलेलं पेमेंट असेल, हॉस्पिटलमधलं लाईट बिल असेल, रेंट असेल किंवा पिरियडिकल्स असतील किंवा आणखी काही खर्च असतील जे खर्च करावे लागतात त्यासाठी केलेलं पेमेंट असेल, किंवा हाऊसहोल्ड ड्रॉइंग्स म्हणजे ड्रॉइंग सुद्धा ते या ठिकाणी पेमेंट साईडला दिलेलं असतं.
त्याच्यामध्ये पहिला आहे पेमेंट साईडला परचेस ऑफ मेडिसिन. आता परचेस ऑफ मेडिसिन हा झाला या ठिकाणी एक्सपेंडिचर, पण तो कुठे ना तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. ऑल द एक्सपेंडिचर्स इज रेकॉर्डेड इनटू द रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला आता परचेस ऑफ मेडिसिन. परचेसेस मध्ये दोन प्रकारच्या परचेसेस असतात, एक कॅश परचेसेस आणि सेकंड वन इज आवर क्रेडिट परचेसेस. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर 6 ₹2000 was still payable to the suppliers of medicine. जे मेडिसिनचा सप्लाय करणारे सप्लायर्स असतील त्यांना ₹2000 देणं बाकी आहे. म्हणजे इट असतो द क्रेडिट परचेसेस ऑफ मेडिसिन. मग इथं आपल्याला टोटल परचेसेस विचारात घ्यावं लागतील. म्हणजे इथं आपण रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला एक ओळ जागा सोडून त्याच्या खाली काय म्हणणार परचेसेस ऑफ मेडिसिन्स. इनर कॉलम लावून गेला 35,000 कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सेकंड वन इज सॅलरी ऑफ असिस्टंट. तर सॅलरी ऑफ असिस्टंट त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 सॅलरी ऑफ असिस्टंट ड्यू ₹2000. आता सॅलरी ऑफ असिस्टंट आपल्याला 4 ग्रुपमध्ये त्याला डिवाइड करायचं. पहिल्या या ठिकाणी आला तुमचा तो एक्सपेंडिचर आहे, दूसरा तो रिसिप्ट्स है, करते असेट्स है का लायबिलिटी. तो सैलरी ऑफ असिस्टेंट इज आल्सो द एक्सपेंडिचर. और एक्सपेंडिचर आपण कुठे रेकॉर्ड करतो तर रिसिप्ट्स एंड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू सैलरी ऑफ असिस्टेंट. सैलरी ऑफ असिस्टेंट here column amount 10,000. नेक्स्ट वन इज परचेस ऑफ मोटर कार. का मोटर कार परचेस केली. मोटर कार इट इज ऑल्सो द असेट. मोटर कार ही काय झाली असेट झाली. पण परचेस ऑफ मोटर कार आहे म्हणजे 1/4/12 ला जो काही दिलेला बॅलन्स असेल त्याच्यामध्ये आपल्याला मोटर कार परचेस दिसते का दिसत नाही. म्हणजे हे त्या अकाउंटिंग इयर मध्ये म्हणजे 1/4/2012 ते 31/3/2013 या अकाउंटिंग इयर मध्ये मोटर ऑफ परचेस ऑफ मोटर कार ही खरेदी केली असेल पण ती झाली असेल त्याचं एक्झॅक्ट प्लेस कुठं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला मोटर कार 20,000. मोटर कार अमाऊंट कॉलममध्ये 20,000. त्यानंतर पोस्टेज अँड स्टेशनरी 700 रुपये. पोस्टेज अँड स्टेशनरी इट इज ऑल्सो द एक्सपेंडिचर. तो काय झाला एक्सपेन्सेस झाला एक्सपेंडिचर झाला कुठे ना रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू postage and stationery. Postage and stationery outer column मध्ये कोणती ॲडजस्टमेंट आहे 700. टेलिफोन चार्जेस 600 that is called as the telephone bill. टेलिफोन इज ऑल्सो द सेट. म्हणजे एकदा का तुम्ही टेलिफोन घेतल्यानंतर तो तुम्ही जास्त वर्ष या ठिकाणी यूज करू शकता. पण टेलिफोनचं बिल हे तुम्हाला काय येणार आहे मंथली येणार आहे. the telephone expenses, telephone charges, it is also the expenditure, and telephone it is also the asset. Because why? Because of such particular benefit. म्हणजे त्या टेलिफोनचा बेनिफिट तुम्ही एकापेक्षा जास्त वर्षासाठी या ठिकाणी तुम्ही घेणार आहात तर साहजिकच टेलिफोन हे काय झालं असेट झालं. त्यानंतर नेक्स्ट वन इज टेलिफोन चार्जेस रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू टेलिफोन चार्जेस around 600. Professional periodicals, it is also the expenditure, receipts and expenditure account debit side to professional periodicals, $300. Then purchase of equipment. Purchase of equipment 1/4/2012 ते 31/3/2013 या अकाउंटिंग इयर मध्ये परचेस केलेले इक्विपमेंट त्याची अमाउंट आहे 10,000.
आता इक्विपमेंट अँड फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5% पर ॲनम. इथे का आपला मुद्दा येतो, जर डेप्रिसिएशन चार्ज करायचं असेल तर किती चार्ज करायचं, कारण आपण इथे स्पेसिफिक डेट दिली नाही. आता इक्विपमेंटची व्हॅल्यू टोटल किती येणार बरं, 1/4/2012 चा बॅलन्स आहे 40,000. म्हणजे आपण इथे घेऊयात इक्विपमेंट अँड फर्निचर, तर आपण घेऊयात इक्विपमेंट 1/4/2012 चा बॅलन्स आहे 40,000. तो 31 ला सुद्धा या ठिकाणी काय राहील, तेवढाच राहील. त्याच्यामध्ये ॲडिशन काय होईल, तर ॲड परचेस ऑफ इक्विपमेंट 10,000 10,000, टोटल अमाऊंट येईल 50,000. 40,000 कुठले आहे, तर 1/4/2012 चा बॅलन्स ॲज इट इज तो 31 ला सुद्धा तेवढाच राहील. फक्त त्याच्यामध्ये ॲड काय होणार, खरेदी केली असेल तर ॲड होईल, सेल केलं असेल तर लेस होईल. देन मोटर कार एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंट आहे, हा एक्सपेन्सेस झाला. रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला 2 मोटर कार एक्सपेन्सेस इनर कॉलम अमाउंट घ्या 1,500. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन टू IMA, results of the expenditure taken into the receipts and expenditure account debit side. 2 subscription to IMA, it means Indian Medical Association, त्याची सभासद फी 300 रुपये. नेक्स्ट वन इज हाऊसहोल्ड ड्रॉइंग. हाऊसहोल्ड ड्रॉइंग, एक्झॅक्ट प्लेस, बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, त्यामधून आपण लेस ड्रॉइंग, अमाऊंट आहे 12,000, त्यामध्ये प्लस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रिझल्ट्स ऑफ द एक्सपेंडिचर टेकन इनटू द रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड. 2 ट्रॅव्हलिंग expenses adjustment है outer column में क्या 6,600. cash in hand, which is for closing cash balance. cash here asset है, the balance which asset है ला cash in hand amount है 6,000. आता आपण पोस्टिंग केलं. आता त्यानंतर पाहूयात ॲडजस्टमेंटचे इफेक्ट. आता ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करत असताना तिथे एक आपला एक महत्त्वाचा मुद्दा काय आला, तर ज्या बॅलन्सच्या असेट साईडला ज्या ज्या असेट्स असतील त्याचा आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागतं. म्हणजे पर्टिक्युलरली बघा, इक्विपमेंट अँड फर्निचर 1 एप्रिल 2012 इक्विपमेंट अँड फर्निचर 40,000 घेतलेलं आहे का, घेतलेलं आहे. टेलिफोन 3,000 घेतलंय का, घेतलेलं नाही. एक 2-3 महिने जागा सोडून टेलिफोन बॅलन्सच्या असेट साईडला 3,000. त्यानंतर स्टॉक ऑफ मेडिसिन, तो ओपनिंग स्टॉक आहे, येईल का, येणार नाही. कॅश इन हँड ओपनिंग कॅश बॅलन्स आहे, येईल का, येणार नाही. आपल्याला कोणता कॅश बॅलन्स आवश्यक आहे, क्लोजिंग कॅश बॅलन्स, तो घेतलेला आहे. आता क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये दिला असेल तो आपण घेऊया. आता ओपनिंग स्टॉक असेल तर ओपनिंग स्टॉकचा आणखी एक रेकॉर्डिंग करावं लागेल. म्हणजे आपण जो फॉर्मॅट दिला होता फर्स्ट लेक्चरला, तिथं फॉर्मॅटमध्ये आपण सांगितलं होतं रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन अमाउंट आहे 2,000. इनर कॉलमला 2,000. ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन त्याच्यामध्ये ॲड टोटल परचेसेस ऑफ मेडिसिन. टोटल परचेसमध्ये काय येणार, क्रेडिट परचेसेस प्लस कॅश परचेसेस. कॅश परचेसेस ऑफ मेडिसिन कुठं असणार, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला. आणि क्रेडिट परचेस ऑफ मेडिसिन कुठं असणार, तर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये त्या दिलेल्या असतील. आणि त्याच्यामधून आपण काय करतो, लेस काय करतो आपण, क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. थँक्यू. टू बी कंटिन्यू ॲडजस्टमेंट आपण कंटिन्यू करणार आहोत.